मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या गेल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत अशा शब्दांमध्ये आशिष शेलार यांनी मनसेवर निशाणा साधला। शेलार यांच्या या वक्तव्याचा मात्र किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला। पहलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का, ते पळून कसे गेले असा सवाल पेडणेकरांनी विचारला। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे भाषा विचारून निष्पाप हिंदूंना चोपत आहेत असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। शेलारांच्या वक्तव्याचा ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला। तुमची तुलना पहलगामच्या अतिरेकाशी केली, त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं, असंस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत। एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का, कसे गेले पळून? पहलगाममध्ये जे घडलं त्या पद्धतीने तुम्ही मारणार का, असं जेव्हा आशिष शेलार उर्फ कुरेशी म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना दहशतवादी ठरवता। आशिष कुरेशी, गेट वेल सून। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाममध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? ठाकरेंच्या गुंडगिरीच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला। मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही। कोण करणार नाही गुंडगिरी? सगळे गुंडगिरी करतात, पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना। जे काही मराठी बोलू शकत नाही त्यांना तुम्ही कानफाटात मारणार आणि त्यांच्याबरोबर व्हायलन्स करणार, हिंसा करणार, मारपीट करणार, तो भाषाच्या नावाने हा गुंडगिरी आहे। त्या गुंडगिरी आम्ही बर्दाश्त करू